सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. सभापती महोदय, बोला आपण. आज माथाडी कामगाराच्या प्रमाणेच विधेयक या ठिकाणी आणलेला आहे. खरं म्हटलं तर कैलासवासी माधवरावजी भोसले हे या ठिकाणी ज्यांनी या माथाडी कायद्याबरोबरच माथाडी कायद्यासारखं सुरक्षा रक्षकाचा कायदा करण्यासाठी कष्ट केले. त्याला माथाडी कामगाराच्या संघटनेने मदत केली आणि हा सुरक्षा रक्षकाचा कायदा जो आहे या कायद्याच्या संदर्भामधला त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री रा अंतुले साहेब यांनी या कायद्याला करण्याच्या संदर्भामधलं फार मोठं योगदान दिलं. त्यावेळेला शंकरराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, ही अशी नेते मंडळी होती महाराष्ट्रामध्ये की जे चांगल्या कायद्यासाठी आपल्या माणसांना गरिबांना सुरक्षित व्हावं याच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेत होते. जसा माथाडी कायदा आला तसा महाराष्ट्रातला हा एकमेव कायदा हा सुरक्षा रक्षक कायदा या ठिकाणी जन्माला आला. फार अवघड काम होतं. काम काय करत असताना त्या सुरक्षा रक्षकाच्या बाबतीमधले फार मोठ्या प्रमाणामध्ये काही यंत्रणा होती. ठेकेदार होते. बऱ्याच वेळा त्यांच्यावर हल्ला पण झाला. बऱ्याच वेळा हा कायदा होऊ नये याच्या संदर्भामध्ये प्रयत्न झाला. पण इच्छाशक्ती मोठी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या या कायद्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करण्याचा प्रयत्न जेवढा झाला तेवढा हा कायदा या माध्यमातून तयार करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली गेली. त्यावेळेला असं ठरलं होतं की माथाडी कामगारांच्या कायद्याशी निगडीतच अशा प्रकारच्या या कायद्याची सुधारणा व्हावी आणि तशा पद्धतीने हा कायदा बनवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. सरकारने त्यावेळेला निर्णय घेतल्यानंतर या कायद्याचं अंमलबजावणी सुरू झाली. खरं म्हणतात हा कायदा जसं पोलीस भरतीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या असलेल्या तरुणांना संधी मिळायची, लष्करामध्ये संधी मिळायची, त्या पद्धतीनेच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या अनेक तरुणांना या सुरक्षा रक्षक कायद्याच्या माध्यमातून संधी मिळण्याच्या संदर्भातली संधी प्राप्त झाली. आणि मला वाटतं की पहिल्या प्रथमच ज्यावेळेला या कायद्याची अंमलबजावणी करण्याची सुरुवात झाली त्यावेळेला 97,000च्या वरती सुरक्षा रक्षकांची नोंदणी आणि सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. सभापती महोदय, या असलेल्या कायद्याचा फायदा हा जो कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर ठेकेदारावर जो काम करणारा सुरक्षा रक्षक होता, त्यामध्ये शासकीय कार्यालय असतील, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय असतील, अशा प्रकारचा या कायद्याच्या माध्यमातून त्यांना सवलत मिळाली आणि महाराष्ट्र राज्याच्या या सुरक्षा कवचामध्ये त्यांना त्या ठिकाणी संरक्षण मिळालं. सभापती महोदय, 1981 साली हा कायदा कार्यान्वित करण्याच्या बाबतीमधला निर्णय महाराष्ट्र शासनाने बनवला
त्याच्या अगोदर 200 ते 300 खाजगी एजन्सी त्या ठिकाणी कार्यरत होत्या. त्या ठिकाणी खाजगी एजन्सी 12-12, 18-18 तास या लोकांना काम करायला लावायच्या आणि त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा किंवा त्या ठिकाणी वेठबिगारीसारखे राबवण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न होत होता. आणि त्याला एक आधार म्हणून त्या ठिकाणी या असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. आणि हे करत असताना मी पाहिलं, एखादा कायदा झाला, मी कालही माथाडीच्या कायद्या संदर्भामध्ये बोललो, आता सुद्धा मी बोलतोय, एखादा कायदा झाला तर त्या कायद्याची 100% अंमलबजावणी जर सरकार करेल तर या महाराष्ट्रातली बेरोजगारीच निघून जाईल. परंतु कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामधले काही त्रुटी राहिल्या, त्या आजपर्यंत सुद्धा दुरुस्त करता आल्या नाही, हे पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जर आपण बघितलं तर शासकीय कार्यालयामध्ये जेवढी महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखाली असलेली जेवढी शासकीय नियम शासकीय कार्यालय असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्था असतील, मंत्र्यांनी उल्लेख द्यावा उत्तरामध्ये, या ठिकाणी सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी करायला आपण अपयशी ठरलो. तर कारण असं आहे की राज्य सरकारचा कायदा झाल्यानंतर तो मंत्रालयापासूनच सुरू झाला पाहिजे. हल्ली मंत्रालयामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम फार वाढलेली आहे. म्हणजे मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा काही दिवसांनी, म्हणजे विधिमंडळात तुम्ही होऊन देणार नाही सभापती महोदय, मंत्रालयाच्या याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या माध्यमातून आता माणसं भरायला सुरुवात झाली. का? आता सरकारवर आर्थिक बोजा फार पडतो. हे 5वा वेतन, 7वा वेतन, 6वा वेतन आणि कायम झाल्यानंतर जो काही परवड होते, आणि राज्य सरकारचा सर्व पैसा जो आहे तो या कर्मचाऱ्यांना वाटायला जातो, अशा प्रकारची मानसिकता राज्य सरकारची झाली. आणि त्यामुळे कायदे आम्ही केले, पण त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी यंत्रणा राबवून 100% अंमलबजावणी करायला पाहिजे होती, त्यात आम्ही अपयशी ठरलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की आजही सुरक्षा रक्षकाचा एवढा मोठा कायदा करून सुद्धा या बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये नुसत्या शासकीय, निमशासकीय आणि स्वायत्त संस्थेमध्ये सुद्धा लावायचं जर म्हटलं तर मला वाटतं आता सुद्धा या राज्यातले 2 ते 3 लाख मुलं या नोकरीला लागू शकतात, अशी सध्याची परिस्थिती आहे. आता होतंय काय? आता या कायद्यामध्ये अशी पळवाट निघाली की आम्ही फक्त आदेश काढले आणि सगळ्यांना सांगितलं की या सुरक्षा रक्षक कायद्याची अंमलबजावणी करा. मंत्र्यांनी माहिती घ्यावी. आजही 70%च्या वरती, 50% मी समजतो, 50%च्या वरती या कायद्याच्या असलेल्या लोकांना अंमलबजावणी करण्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये आपण अपयशी ठरलेलो आहोत. कारण अशी आहे की मी सिडकोचं उदाहरण देतो एखाद्या वेळा, लांबचं देत नाही. महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असेल, सिडकोमध्ये सुरक्षा रक्षक महामंडळाची सुद्धा बोर्ड आहे, त्यांचे सुकार सुरक्षा रक्षक आहे आणि खाजगीचे पण आहे. आम्ही तिथं विचारलं की आपण खाजगी का देतो, आणि विशेष म्हणजे राज्याचा कायदा असताना तिथले असलेले अधिकारी या कायद्याचं बंधन करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असताना फार विचित्रपणाने उत्तर देतात. मीरा भाईंदरचा मागे एक विषय निघाला होता, मंत्र्यांच्या समोर बैठक झाली, मंत्र्यांनी सांगितलं, आमचे अजिंक्य भोसले म्हणून आहेत माधवरावांचे सुपुत्र, ते तिथं काम करत असतात, चांगला मुलगा आहे, वकील आहे, धडपड आहे, त्यांच्या वडिलांनी कायदा केला म्हणून त्याची मानसिकता असते की आपल्या ह्याच्यातली माणसं व्हावी म्हणून.
तर त्या मीरा भाईंदरचं एक उदाहरण मी घेतो. मी मिटिंगला स्वतः गेलो होतो त्याच्यासाठी. मीरा भाईंदरच्या आयुक्तांनी सरळ सांगितलं, काही नाही, सभापती महोदय, बोर्डाच्या असलेल्या सुरक्षा रक्षकापेक्षा खाजगी सुरक्षा रक्षकांचं आम्हाला परवडतं, त्यामुळे आम्ही हा ठिकाणी त्यांना आपण अपॉइंटमेंट करतो. मी त्या ठिकाणी त्यावेळेला सांगितलं होतं, जे कोणी या बोर्डाचा किंवा शासनाच्या अधिकाराचा उपयोग करणार नाही तिथल्या तिथे त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला कायद्याच्या अंमलबजावणीला करताना पैसे नाही सांगता आणि दुसऱ्या बाजूला बाकीच्या वेळेला लगेच पैसे परत निघतात, हे त्याच्यावर जात नाही. पण मंत्री महोदय, आपण दोघेही नवीन आहात. आशिष जयस्वालचा मी विधानसभेमध्ये असलेला अवतार बघितलेला आहे. आशिष जयस्वाल जेव्हा आमदार होते तेव्हा पोटतिडकीने ज्या पद्धतीने आक्रमकतेने बोलवायचे, आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या अगदी विदर्भापासून असलेल्या सगळ्या मुलांना या सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून, अनेक वर्षी भरती पण नाही, मंत्रीच घाबरतो भरती का घेऊ, आता आरोप होतील. हे फॅक्ट आहे, म्हणजे मी खोटं बोलत नाही. निर्णय घ्यायचा असतो, आरोप प्रत्यारोप होत असतात. तुम्ही चांगला निर्णय घेतला तरी आरोप होतो, तुम्ही चुकीचा केला तरी आरोप होतो. पण त्या आरोपातून हजारो मुलांचं जर भवितव्य बनवणार असाल, फक्त तुमच्या मागणीप्रमाणे असलेल्या डिमांड असताना सुद्धा तुम्ही सुरक्षा रक्षकांची भरती केली नाही. आपल्या नियमामध्ये आहे की प्रतीक्षा यादी आहे, नोकऱ्या लागतात त्याला रिन्युएशन करण्याचे अधिकार आहेत. मी तर पुढे जाऊन सांगितलं, जर प्रतीक्षा यादीचा अडचण होत असेल तर ज्या आमच्या माथाडीप्रमाणे जिथे ते सुरक्षा रक्षक गार्ड काम करतायत, मी खाजगी सोसायटी खाजगी इमारती सोडून देतो, पण जिथे काम करतायत त्या कंपन्या वगैरे इथे सुद्धा तिथले असलेले सुरक्षा रक्षकच नोंदणीत करण्याचा व्हिजिट करायची आणि त्यांना नोंदीत केलं तर या सुरक्षा रक्षका बोर्डाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात वाढेल. आपण प्रत्येक डिव्हिजनला प्रत्येक जिल्ह्याला सुरक्षा रक्षक बोर्ड निर्माण केले आणि त्या ठिकाणी त्या लोकांना तशा प्रकारची मागणी असेल त्याप्रमाणे आपण भरती करतो. मंत्री महोदय, याचा सर्व एकदा आढावा घ्या आणि आढावा घेऊन या सुरक्षा रक्षका महामंडळामध्ये आपण एक भरतीची प्रक्रिया राबवा. पण ती कधी राबवा, नाहीतर प्रक्रिया करून तुम्ही सिलेक्ट कराल आणि ते बिचारे निवृत्त होईपर्यंत त्यांना नोकरीत लागायची असं नका हो. पण तुमच्या नियमाच्या आणि निकषाच्या चौकटीमध्ये ज्या ज्या ज्युरिडिक्शन पहिल्या येतात, तुम्ही पहिल्या प्रथम या असलेल्या शासकीय नियमशासकीय आणि स्वायत्त आपल्या संस्था ज्या आहेत आणि सरकारच्या अनुदानित असलेल्या ज्या संस्था आहेत, त्या हॉस्पिटल असतील बाकीच्या सगळ्या, या सगळ्यांचा तुम्ही एकदा आढावा घ्या. महिनाभरामध्ये प्रत्येक तुमच्या अधिकाऱ्यांना कल्पना द्या की आम्हाला तुम्ही कुठे कुठे कायदा लागू केलाय त्याची यादी द्या आणि कुठे कुठे कायदा पहिला आपला सरकारचा साफ करू आणि मग तुम्हाला अंदाज येईल की साधारणतः इतक्या वॅकन्सी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आणि मग तिथे तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम म्हणून असेल तर त्यांना बाजूला करायचा निर्णय घ्या आणि मग या सर्व गोष्टीच्या माध्यमातून त्यांना तिथे लगेच नोकरी कशी उपलब्ध होईल याचा निर्णय घेतला तर मला वाटतं तुम्ही 50-50 हजार लोकांना नोकरी देऊ शकता. आणि हा तुम्ही तुमच्या 100 दिवसाच्या अजेंड्यामध्ये आहे. आता हे मगाशी उद्योग मंत्री म्हणाले आम्ही 40 लाख लोकांना नोकऱ्या लावू वगैरे. मी आणि भाई कामगार क्षेत्रामध्ये आहे, आम्हाला माहिती आहे नोकऱ्या लागल्यानंतर अप्रेंटिसशिप, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम, त्यानंतर पॅकेज, टेम्पररी, हे अनेक मुद्दे निघतात. आणि त्यामुळे आता सध्या कामगार कायदा किंवा तुमची सुरक्षा कायदा हा कितपत योग्य पद्धतीने लागू होईल, हा स्कोप फार आहे, फार स्कोप आहे. मी खरं परप्रांतीय वगैरे असं जाणार नाही, पण इथे सगळीकडे काय झालंय की 12 तास 18 तास काम करणारी मंडळी भेटलेली आहे आणि त्यांना माफक अपेक्षा असते. 12-13 हजार रुपये खाऊन पिऊन मिळाले, मग ही लोक मग ती कंपन्या आपल्या संस्था काय म्हणतात की नाही 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 चला आपल्याला एवढे मिळाले आता त्याच्यावरच आपण निर्णय घेऊ, हा फायदा होतो तर त्यांना कशाला घ्या. कायदा अंमलबजावणी करण्याची तुम्ही धाडस दाखवा. बघा तुम्ही 1 वर्षामध्ये तुम्ही 50,000 लोकांना नोकऱ्या लावाल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि हे एक असताना पळवाटा पण फार आहे आपल्याकडं.
जसा माथाडी ॲडवायझरी बोर्ड आहे तसं सुरक्षा रक्षा ॲडवायझरी बोर्ड आहे. आणि मग तिथं सूट मागण्यासाठी बऱ्याच संस्था आहेत आणि आपण पूर्वी बऱ्याच सुरक्षा रक्षा संस्थेला सूट पण दिलेली आहे. पण नियम काय म्हणतो? नियम असा म्हणतो की ज्या फर्मसाठी त्यांनी सूट मागितलेली आहे त्या फर्मपुरती ती मर्यादित असायला पाहिजे. तसं होत नाही. एकदा तुम्ही एक्झाम्पशन घेतलं की सुरक्षा रक्षक कायद्यामधून तुम्हाला सूट मिळालेली आहे की तुम्ही त्या सूट मिळालेल्याचा जो तुम्हाला पत्रक असतं त्याचा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्येच आम्हाला सूट मिळाली असं करून आपण त्याप्रमाणे कामकाजाला सुरुवात करता ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नियम ज्याला सूट देतं त्याच्यामध्ये स्पेसिफिक लिहायला पाहिजे. त्याने सूट का देतो आपण? काही लोकांना बोर्डापेक्षा जास्त सुविधा देतोय, बोर्डापेक्षा जास्त पगार देतोय, अशा प्रकारचं ज्यावेळा असतो त्यावेळा त्या ठिकाणी निश्चितपणाने तो निर्णय होत असतो. आणि ह्याच्यामध्ये काही लोकांना, मी सर्वांवर सरसकट आरोप करणार नाही, पण काही लोकांना एजन्सींना काम देण्याच्या बाबतीमधला फायदा असा असतो त्यांचा पर्सनल इंटरेस्ट असतो. आता एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जो कोण हेड असेल तो हेड काय करतो? मग बोर्डाचे सुरक्षा रक्षक आले तर आपल्याला काय होणार? मग तो कॉन्ट्रॅक्टर जर आला तर त्याचा पर्सनल इंटरेस्ट असतो. असा आमचं जरा अभ्यासर आहे, चुकीचा पण असेल, पण अशा पद्धतीने त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न झाला आणि आपल्या असलेल्या चांगल्या योजनेला खरं म्हटलं तर घरघर लागली. आणि म्हणून आता बोर्डामध्ये आपण पारदर्शकता आणणं फार गरजेचं आहे. जेवढ्या आपल्याकडं आहे, मला खात्री आहे की तुम्ही दोघंही येत्या महिनाभरामध्ये कुठल्या ठिकाणी शासकीय ह्याच्यामध्ये कुठं कुठं इम्प्लिमेंट, बऱ्याच ठिकाणी मी बोलतो आता सुद्धा 50 ते 60% ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. आणि मग आम्ही काय करतो? आता तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक एक्झाम्पशन आलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट सुरक्षा रक्षकांनी असं दिलेलं आहे की माझे सैनिक असतात, काही असतात, त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुरक्षा रक्षकाच्या बाबतीमधलं एक्झाम्पशन आलेलं आहे. त्याला सुद्धा नियमावली आहे. मग त्यांना केंद्रीय गृह खात्याकडून केंद्रीय सुरक्षा कायद्यातून त्यांना जे सूट मिळालेली आहे त्याची एकदा नियमाने तपासणी करा. आणि त्या नियमावलीमध्ये जर बघितलं तर त्या नियमावलीचा आधार घेऊन ते बोलतात आम्हाला महाराष्ट्रातला हा कायदाच लागू शकत नाही, महाराष्ट्राची परवानगी घ्यायची आम्हाला एक्झाम्पशनची गरजच लागणार नाही. माझं आता स्पष्ट म्हणणं आहे, कुठलंही लायसन्स जरी असेल, कुठली जरी सूट असेल, तरी या सूटच्या बाबतीमध्ये या असलेल्या एजन्सीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या असलेल्या सल्लागार समितीतून एक्झाम्पशन कायद्याप्रमाणे जर देत असाल ते घेतल्याशिवाय त्याला सूटच देऊ नये. आम्ही काय म्हणतो, अरे ते केंद्राच्या ह्याच्यामधलं सूट असल्यामुळे आणि हे आपल्याला फार अडचण होऊ शकते. आणि आपण बघितलं तर महाराष्ट्रात कमीत कमी 15 ते 20 लाख सुरक्षा रक्षक एक खाजगी सुरक्षा ठेकेदारामार्फत काम करतायत आणि फक्त 80 ते 90 हजार हे लोक आपल्याकडे या ठिकाणी करतायत. आणि जे सुरक्षा रक्षक खाजगी एजन्सी मार्फत काम करतात त्या सुरक्षा रक्षकांनी खाजगी ठेकेदारांचे काम केलेले आहे, अनुभवी आहे. अशा लोकांना आपण निश्चितपणाने ओपन भरतीमध्ये जर त्या ठिकाणी संधी दिली तर कायदा पण इम्प्लिमेंट होईल आणि त्याप्रमाणे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये त्या लोकांना न्याय मिळू शकेल. महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात सुरक्षा रक्षक मंडळ सुमारे 70 ते 80 हजार सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. त्यामध्ये 30 ते 40% मी मगाशीच सांगितलं शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी आस्थापनेत कार्यरत आहे. जर यात कायद्यात बदलून नवीन शॉप अँड एक्सप्लॉयमेंट मंडळाचा कायदा जर लागू केला तर इथं संपूर्ण ठिकाणी आपण ह्या कायद्याची अंमलबजावणी करू शकतो. नवीन कायद्याची त्या ठिकाणी तरतूद करावी अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी करावा. 2006 व 2014 या शासन निर्णयाच्या महाराष्ट्र शासनाच्या GR प्रमाणे या सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका उर्वरित सर्व शासकीय आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये मंडळाचे सुरक्षा रक्षक घेणे हे बंधनकारक असताना सुद्धा त्या ठिकाणी त्याची या पद्धतीची अंमलबजावणी होत नाही. सभापती महोदय, फार मोठी संधी आहे आपल्याकडे. दुसरे एक झालेलं आहे,
स्वर्गवासी R.R. पाटील होते, तर मला वाटतं ते गृहमंत्री होते. त्यावेळेला त्यांनी असा एक निर्णय घेतला, पोलीस भरतीमध्ये जी मुलं सिलेक्ट होतात आणि जी मुलं काही प्रमाणामध्ये सिलेक्ट होतात पात्रतामध्ये कमतरता म्हणजे कमी मजात फेल होतात, त्या लोकांना त्यांनी या असलेल्या सुरक्षा रक्षकाचा, मला वाटतं त्याला कायद्याचं मला आता नाव परफेक्ट माहित नाही, परंतु राज्य सुरक्षा रक्षकाचा एक कायदा गृह खात्याच्या अंडर केला आणि तो फक्त महाराष्ट्रातल्या या असलेल्या पोलिसांच्या निगडीत असलेल्या कामापुरता मर्यादित ठेवायला पाहिजे नव्हता. भाई दुर्दैवाने आता या म्हणजे मध्ये मी गृहमंत्री म्हणून जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यावेळेला त्यांना विचारलं होतं की पोलिसांची भरती आपण अद्यापपर्यंत का केली नाही. काल पण त्यांनी सांगितलं 35,000च्या वरती लोकांना आम्ही आता भरती केलेली आहे, अजूनही भरती करायची आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही जर बघितलं तर या मध्यंतरीच्या काळामध्ये या सुरक्षा रक्षकांची भरती पोलिसांची भरती झाली नाही, पण त्यांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर म्हणजे या कायद्याच्या चौकटीमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांना उमेदवारांना, पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून या सुरक्षा रक्षक R.R. पाटलांच्या वेळेला जो कायदा होता त्या R.R. पाटलांच्या कायद्याच्या वेळेच्या असलेल्या त्या कायद्याचा आधार घेऊन त्यांना त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हल्ली आम्ही रस्त्याने जाताना बघतो आता RTOचे पोलीस कमी दिसतात आणि जोडीला दुसरे बरीच मंडळी असतात, म्हणजे त्याला RTOच्या माध्यमातून सहाय्यक म्हणून त्याला नेमलं जातं. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तिथे सुद्धा आपली लोक जाऊ शकतात ना, तिथे सुद्धा आपली लोक जाऊ शकतात. आणि हे करत असताना मी त्या कायद्यावर येतो. एका बाजूला राज्याचा एक कायदा असताना दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कायद्याची पळवाट काढून तिथून वेगळ्या पद्धतीने काही एजन्सी भरती करत असेल तर तो कायदा तुमचा मोठा आहे हे दाखवण्याची गरज आहे. म्हणून या बाबतीमध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या उद्देशासाठी स्वर्गवासी R.R. पाटील साहेबांनी काही प्रमाणामध्ये ज्या उद्देशाने या सुरक्षा रक्षकाच्या संदर्भामधली एक्झाम्पशन करून जी एजन्सी नेमली होती त्या एजन्सीच्या व्यतिरिक्त आता त्या एजन्सीनी आता एवढे पाय पसरायला सुरुवात केलेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये तुमचं सुरक्षा रक्षक बोर्ड हे काही दिवसांनी कमी होऊन जाईल आणि बंद होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून त्यांची सुद्धा नियमावली तुम्हाला फिक्स करावं लागेल. तुम्ही कुठपर्यंत काम केलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे. नाहीतर मग ते काय करतात, मग ते बोलतात की आम्ही काम करतो. मग आम्ही काम करतो, तुम्ही आम्हाला एक्झाम्पशन दिलेलं आहे, तुम्ही आमच्याकडून सिक्युरिटी घ्या. आणि तुम्ही माहिती घ्या, आता सर्वात जास्त सिक्युरिटी गार्ड भरण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून चालू आहे. तुम्ही बोर्ड नुसतं कागदावर राहिला, तुम्ही 80,000च्या पुढे कधी जाणारच नाही, उद्या 50,000वर या. पण तुमची पॉवर असताना ज्या संस्थेचा अधिकार नाही तिथून सर्रास जर सुरक्षा रक्षक भरती होत असेल तर पुणकर साहेब फार चुकीचं आहे. त्यामुळे तुमचे अधिकार तुम्ही वापरायला घेतले पाहिजे असं माझं मत आहे. आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीतून आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि हा निर्णय घेत असताना मी प्रामाणिकपणाने सांगतो की महाराष्ट्रातल्या असलेल्या तरुणांना संधी आहे. म्हटलं तुम्ही परीक्षा घ्या, जी पोलीस भरती टाईप होती तरी परीक्षा घ्या, तुम्ही अजिबात टीकेकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे, एका दुसरा तुमच्या गावचा लागला मग यांच्या गावचाच का लागला हे होणार ना. माझं म्हणणं काय की तुम्ही पोलिसांची भरती जशी होते तशी भरती घ्या, परीक्षा घ्या, मैदानी घ्या, पण तुम्ही 50-60 हजार लोकांना नोकरी लावू शकता वर्षभरामध्ये. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही बिलामध्ये काही ज्या सुधारणा दाखवलेल्या आहेत त्या बिलाच्या सुधारणावर मी एवढंच सांगणार आहे. आता तुम्ही नोकरीच्या सेवासाठी सुरक्षाची भरती करण्याचे प्रवेश देणे वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि नोंदणीपृष्ठ परीक्षा यादी वगैरे ठेवा. आता तिथे बोर्डामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं बघावं लागणार आहे. काय होतं, काय ठिकाणी चांगल्या ठिकाणी नोकरी माझी बदली व्हावी, मला बेकार असेल तो बिचारा बघतो, मग तो अधिकाऱ्याला सांगतो लावा ना मला कुठंतरी, मग तो बोलतो ठीक आहे तुला लावतो कुठंतरी, मग जिथं काम चालू होतं त्याला उचलतो आणि त्याला पाठवतो. म्हणजे ज्याची चाललेलं चांगला असतो संस्था तो फक्त काहीतरी इंटरेस्ट घ्यायचा आणि त्याला उचलून दुसरीकडे काढायचा. याला पण बंधन. तक्रार जर आली तरच बदली करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली पाहिजे. आता गरिबांना त्याला काय, मग ही काय होतं, मग एक रॅकेट तयार होतं.
मग तो काय बोलतो, चला आपण बोर्डामध्ये गेलो, मग आपण हे सांगलं तर मग आपल्याला लगेच तिथं चांगल्या प्रकारची नोकरी भेटते. म्हणून हे सर्व बनण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची सूचना निश्चितपणाने मी करणार आहे. आणि हे करत असताना भरती प्रक्रिया शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचं तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी कायद्याची फार हे कडक सुधारणा करा. ॲडवायझरी कमिटीचा तुमचा निर्णय आहे तो मान्य आहे. मगाशी आम्ही भाई वगैरे आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, आपली चर्चा पण झाली. त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे माथाडी कायद्यामध्ये जसं इम्प्लिमेंट करताना सल्लागार समिती इथं जी आहे ती पण तुम्ही 6 महिन्याच्या वरती ठेवणार नाही, लगेच त्याच्या प्रकारची इम्प्लिमेंट करणार. आणि सर्वात महत्त्वाचं एक आहे, आपल्याला मी विनंती करणार आहे, या ठिकाणी मॅन पॉवर तुमची एक आहे. तुमच्याकडं एका बोर्डाचा तुमचा असिस्टंट कमिशनर असतो, डेप्युटी कमिशनर असतो, त्याच्याकडं 3-3 बोर्ड 4-4 बोर्ड. निदान तुम्ही तरी आता तो बॅकलॉग भरून काढावं. या बोर्ड ते स्वतंत्रपणे, कारण हे बल्कनी काम नाही. एक माणूस असला तरी त्याला न्याय द्यावा लागतो पाहिजे, 10 असले तरी न्याय लागतं. बरं, ते बोर्ड काम करताना नुसतं पगारापुरतं मर्यादित राहत नाही. टोळीची भांडणं आली, अगदी त्यांच्या घरच्यांची भांडणं आली तरी ते बोर्डाला आणि युनियनला सांभाळावं लागतात, तुम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आपल्याकडं काय झालंय, एका अधिकाऱ्याकडं 5-5 बोर्ड. आता कधी कधी तर असा चमत्कार आहे की मुंबईचं चार्ज बांद्र्याचा घ्यायचा आणि त्यांनी नगरला जाऊन पण काम करायचं. आता हा जो प्रकार आहे, मी मागे सुद्धा सजेशन दिलं होतं की बोर्ड देत असताना आता एका इमारतीमध्ये 2-3 बोर्ड असते तर ते एकाकडे दिलं तरी मी समजू शकतो, परंतु ज्या पद्धतीने यामधला शॉर्टफॉल आहे तो काढावा. स्टाफ भरती जी आहे, कर्मचारी भरती, तो सुद्धा निर्णय आपण घ्यावा. आणि ह्या सर्व त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं महाराष्ट्रामधला अजून एक चांगलं हे जो कायदा आहे, फार चांगला कायदा आहे हा, महाराष्ट्रातला सगळ्यात झालेला चांगला कायदा हा इम्प्लिमेंट जर केला तर अनेक बेरोजगार तरुणांना अशी जी या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळेल, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आणि कदाचित मी असं पण म्हणेन की अनुकंपा तत्त्वावर आपल्याला देता येत नाही, पण एखाद्या सुरक्षा रक्षकाचं काम फार अवघड असतं, माहिती आहे. त्याच्या राहायचं, त्याची सिक्युरिटी करायची, अनुकंपा. आणि गरिबातलीच मुलं जातात किंवा गरिबातलाच माणूस जातो. फार मोठा माणूस तिथं सुरक्षा रक्षक चौकीदार बनायला कोण जात नाही, परंतु तो जात असताना त्याचा मुलगा असेल परिस्थिती बघून तर त्याच्या पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. या सूचना माझ्या आहेत. आणि मला वाटतं की मी 2 सूचना दिलेल्या आहेत, त्याचा रिझल्ट जर चांगला मिळाला तर महाराष्ट्रातली बेरोजगारी दूर करणारा हा कायदा निश्चितपणे होईल. पण माझं आजही म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या इतर जो कायदा काढलेला आहे, खाजगी सुरक्षा रक्षकांचा कायद्याचा तो गृह खात्यातून एक्झाम्पशन घेतलेला आहे, गृह खात्यातून आपल्या गृह खात्यातून एक्झाम्पशन मिळालेलं त्यांना आहे, ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाय पसरायला लागलेले आहे. तिथं बोर्डाचंच इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. मग ते काय करतात, त्यांच्याकडून मिळालंय तर 25,000 जात आहेत आणि आम्ही लेवी सकट दिलं तर 30,000 जात आहेत. मग आम्हाला हे स्वस्त पडतंय, मग तुम्हाला का घ्यायचा, हा जो या आहे. त्यामुळे तुमची हद्द, तुमची व्याख्या ही तुम्हाला निश्चित करावं लागेल. तुमची हद्द आणि तुमची व्याख्या निश्चित झाली तर तुमच्याकडे घुसखोरी होणार नाही. नाहीतर मला बाजूनी 5,000 रुपये जर कमी मिळत असतील तर कोणताही माणूस त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वागण्याचा प्रयत्न करेल. माझी विनंती आहे की एक चांगली संधी त्या ठिकाणी आपल्याला आलेली आहे आणि ती संधी मिळत असताना या महाराष्ट्रातला ज्या वेळा आपण सैन्यामध्ये आपण बघतो, प्रत्येक गावागावामध्ये विभागामध्ये आता अकॅडमी निघालेल्या आहेत. मुलं मुली रात्रंदिवस मेहनत करतात, परंतु निवड होत असताना त्यांचं वयोमर्यादा, त्यांचे लिमिटेशन असतं, शारीरिक क्षमता लिमिटेशन असतं. मग सैन्यामध्ये आणि त्यानंतर पोलीसमध्ये भरती होताना संधी मिळाली नाही, त्या सुरक्षा रक्षकामध्ये त्याला व्हावी. आणि दुसरा एक मुद्दा आहे की आपण गनमॅन म्हणून जो आहे तो सुद्धा एक विषय आपण घ्यावा. आपण सुरक्षाच्या माध्यमातून गनमॅन देण्याच्या बाबतीत मला निर्णय देतो शकतो का, याचा सुद्धा आपण निश्चितपणाने निर्णय घ्यावा. अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. कदाचित आता नवीन एक फॅड निघालेला आहे बाउन्सरचं, कुठे गेलं की बाउन्सर ठेवतात, आपल्याकडून पण देता येईल. शासकीय कार्यक्रमाच्या वेळेला किंवा कुठे त्याचे सुद्धा विचार करता येईल आणि त्याला चांगलं मानधन दिलं जातं. त्या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि एक चांगला कायदा आत्ता जो जिवंत आहे, माथाडीच्या नंतर आता हा एक कायदा आला की ज्याच्यातून महाराष्ट्रातली बेरोजगारी वाढू शकते.
याला न्याय देण्यासाठी दोन्ही तरुण मंत्री आहेत, दोघांनी यासाठी ह्या कायद्याचं रूपांतर करायचा साथ द्यावी आमची अपेक्षा आहे. आम्ही या बिलाला आम्ही सहकार्य करतो, परंतु ते करत असताना रिझल्ट दिला नाही तर पुढच्या वेळेला याच संदर्भात आम्ही तुम्हाला जाब विचारू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण